नमस्कार. आजच्या या सुप्रसंगी आपणा सर्वांच्या सोबत ही आनंदायी सकाळ आणि या प्रसंगी आपणाशी सुसंवाद साधण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जी संधी मला दिली आहे त्याबद्दल प्रथम त्यांचं ऋण व्यक्त करतो. मित्रांनो, आज आपण समाज बंधू भगिनी एकत्र जमलेलो आहोत आणि ते सुद्धा आपल्या समाजाच्या एका शिक्षण संकुलामध्ये एकत्र आलेलो आहोत. मी बऱ्यापैकी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलो आहे, भारतातही काही ठिकाणी गेलेलो आहे. अनेक भेटीनंतर एक जाणवलं की आपल्या समाजाची अशा प्रकारची ही एकमेव संस्था आहे किंवा एकमेव द्वितीय संस्था आहे, अशी संस्था मी कुठेही बघितलेली नाही. आणि म्हणून या अशा समाजाच्या उत्कृष्ट अशा संस्थेमध्ये संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मला विशेष आनंद होतो आहे. मी 3च ठिकाणी अशा संस्था पाहिल्या. एक तर याआधी मी संस्थेच्या प्रांगणात येऊन गेलेलो होतो, मात्र संवाद साधण्याची प्रथमच संधी मिळालेली आहे. अशीच एक संस्था औरंगाबाद शहरामध्ये सुरू झालेली आहे, मात्र तिथे शैक्षणिक संकुल नाही. विद्यार्थ्यांची सोय केलेली आहे, हॉस्टेलची सोय केलेली आहे आणि आपल्या समाजाचे एक ज्येष्ठ अधिकारी आणि समाजसेवक भास्करराव मुंडे साहेबांनी ती संस्था ऊर्जित अवस्थेत आणलेली आहे. याप्रमाणे आपल्याला आश्चर्य वाटेल, हैदराबाद शहरामध्ये भगवान बाबांच्या नावानं एक मोठं वसतिगृह आणि एक संस्था पण उभी करण्यात आलेली आहे. म्हणजे थोडक्यात हा जो आपल्या समाजाचा वेलू आहे हा आता भारतभर पसरत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज जो उचित प्रसंग आहे तो म्हणजे कैलासवासी क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि तसंच कैलासवासी लोकनेते माननीय मुंडे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण आज जमलेलो आहोत. या दोन व्यक्तीविषयी बोलल्याशिवाय आजच्या विषयाला पुढे जाता येणार नाही असं वाटायला लागलं सगळ्यांचं ऐकल्यानंतर. ज्या थोर क्रांतीवीराच्या नावाने ही संस्था उभी राहिलेली आहे, ज्यांनी आपलं जीवन समाजासाठी आणि संस्थेसाठी समर्पित केलं आहे, अशा क्रांतीवीरांना प्रथम मी अभिवादन करतो. सकाळी येताना गीते साहेबांनी सांगितलं मला की या संस्थेच्या आता 70 ठिकाणी शाखा आहेत आणि 24-25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खरं पाहता ही जी प्रगती आहे ही सुद्धा मला असं वाटतं की भारतवर्षामध्ये आपल्या समाजाचा एक नाक आहे किंवा आपले एक ते उच्च प्रतीचं लक्षण आहे. इतरांनी आपला आदर्श घ्यावा अशी ही संस्था नक्की आहे असं मला इथे आल्यानंतर वाटायला लागलेलं आहे. मुंडे साहेबांच्या विषयी आपल्या सर्वांना माहितीच आहे. लोकनेते होते, समाजसेवक होते. एक छोटासा इथे आल्यानंतर आठवण आली की मित्रांनो, मी आणि ते दोघंही क्लासमेट होतो. आम्ही एकाच वेळेस वकिली शिकत होतो आणि आम्ही दोघंही आमच्या मोठ्या बंधूंचे विद्यार्थी होतो. त्यांचा जीवन संघर्ष मी स्वतः अगदी जवळून मित्र म्हणून पाहिलेला आहे, त्यांचा वर्गमित्र म्हणून पाहिलेला आहे. आम्ही एकत्र LLB करत असताना मला वाटतं 1975-76 आणीबाणी आली होती आणि मग मुंडे साहेबांना तेव्हा डांबून ठेवण्यात आलेलं होतं. 20-21 महिने त्यांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं आणि मग तेव्हा त्यांनी कायद्याचं शेवटच्या वर्षाचं शिक्षण सोडलं आणि मग त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला होता. अशा ह्या आमच्या एका ज्येष्ठ मित्राला या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या स्मृती जागवल्या त्याबद्दलही मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं ऋण व्यक्त करतो. संस्थेचे अध्यक्ष थोरे साहेब, उपाध्यक्ष आमचे सन्मित्र PR गीते साहेब, सरचिटणीस हेमंत धात्रक साहेब, सहचिटणीस तानाजी जायभावे साहेब आणि सर्व
कार्यकारिणी तसेच उपस्थित सर्व बंधू भगिनी, यापेक्षा 2 व्यक्तीचं नाव मला घेतलं पाहिजे. एक म्हणजे मी जेव्हा बार काउन्सिलमध्ये होतो आणि मला अध्यक्ष करण्यात ज्यांचा हातभार लागला ते आमचे ज्येष्ठ बंधू काका घुगे साहेब. यासोबतच आणखी एका व्यक्तीचा उल्लेख करणं फार आवश्यक आहे. सगळेच ओळखीचे आहेत, पण एका व्यक्तीचा उल्लेख करणं आवश्यक आहे, ते म्हणजे आमचे व्याही शंकररावजी ताडके साहेब. त्यांचाही उल्लेख केला पाहिजे, कारण आमचे ते डबल व्याही आहेत आणि त्यांची मुलगी आमच्या घरात आणि आमची मुलगी त्यांच्या घरात, अशा प्रकारचं नातं असल्यामुळे त्यांचाही उल्लेख करणं मला आवश्यक आहे. मित्रांनो, या प्रसंगी मी या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. मला जेव्हा घुगे साहेबांचा आणि गीते साहेबांचा फोन आला की तुम्ही या कार्यक्रमाला जरूर या, मी म्हणलं नक्कीच येईन. याआधी माझे मोठे बंधू यायचे आणि मध्येच मुलगा यायला लागला, म्हणजे थोडक्यात माझा नंबर लागत नाही अशी परिस्थिती होती, परंतु तो माझा नंबरही यांनी लावला, त्याबद्दलही मी आभार व्यक्त करतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे, आजच्या विषयाकडे येण्याच्या पूर्वी मी आल्यापासून पाहतोय अत्यंत उत्साही वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. बाहेर पाहिलं लहान बालकं छानपणे त्यात सहभाग घेत होती. आता एक सुंदर गीत त्यांनी सादर केलेलं होतं. समोर आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येनं हजर आहेत, आमचे बंधूही हजर आहेत. मला एका संस्कृत सुभाषिताची आठवण येते. तो कवी असं म्हणतो, संस्कृत कवी असं म्हणतो, ते आपल्याला चफखन लागू होत आहे, आता बरोबर लागू होत आहे. तो असं म्हणतो, पयसा कमलेन कमलेन पयहा पैसा कमलेन विभावती सरहा. थोडक्यात ते असं म्हणतो की तलाव आहे, तलावामध्ये सुंदर कमलं उमललेली आहेत, भरपूर निळभोर पाणी आहे, पाण्यामुळे कमलाला शोभा येते आहे, कमलामुळे पाण्याला शोभा येते आहे आणि कमल आणि पाणी यामुळे सरोवराला शोभा येते आहे. तसं आज झाले बघा. भगिनी आहेत, उत्साहाने आल्यात आणि इक्वल संख्येने दिसत आहेत, जास्त संख्येने दिसत आहेत. आरक्षणाची जरुरी आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बंधू भगिनी आहेत, उत्साही बालकं आहेत, सुंदर प्रारंगण आहे, एकामुळे दुसऱ्याला शोभा येते आहे. आणि ही शोभा वृद्धिंगत झाली कशामुळे? आजचा हा क्रांतीवीर नाईक साहेबांच्या स्मृती दिनामुळे किंवा त्या कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला आणखी शोभा आणि उंची प्राप्त झालेली आहे. अशा ह्या प्रसंगी मला जो विषय दिला ना, तो फार बघा संयुक्तिक आहे. इतका संयुक्तिक आहे, मला वाटतं गीते साहेबांनी तो मुद्दामच मला विषय दिलेला असावा. तो विषय आहे भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटना, संसद, शासन, प्रशासन आणि न्यायपालिका यातील सुप्त संघर्ष. आपल्या निमंत्रण पत्रिकेत थोडीशी टायपोग्राफिकल मिस्टेक झाली, गुप्त संघर्ष असं म्हटलंय. परंतु मित्रांनो, आता तो गुप्त राहिलेला नाही, सुप्त राहिलेला नाही, तो आता उघड संघर्ष झालेला आहे. तो कसा सुप्तपासनं उघडकडे गेला आणि त्याचे काय परिणाम आपल्या देशाने भोगलेले आहेत, ह्याची आपल्याला पुढचे तासभर किंवा पाऊण तास चर्चा करायची आहे. या प्रतिपादनामध्ये मी कुठेही आमचा जो कायद्याचा क्लिष्ट भाग आहे तो आणणार नाही, कायद्याचे आर्टिकल, सेक्शन्स अजिबात आणणार नाही. केसेस आणि त्याच्यातील क्लिष्टता बाजूला ठेवेन. जेवढा आवश्यक आहे तेवढाच नामोल्लेख करेल, जितकं आवश्यक आहे तेवढंच फक्त इंग्रजी बोलेल आणि असा हा आपला संवाद करूया. खरं पाहता आजचा हा जो विषय आहे ना, की न्यायपालिका, नंतर संसद आणि प्रशासन अत्यंत क्लिष्ट गोष्टी आहेत. एक दोन गोष्टी आधी सांगतो आणि मग आजच्या ह्या विषयाच्या विस्तृत भाषणाकडे जातो. 1964 साली एक गोष्ट घडली मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटणारी गोष्ट होती. त्याला म्हणतात रिगार्डिंग केशव सिंग. केशव सिंग नावाचा एक माणूस होता. तो लखनौ शहरामध्ये राहत होता, बिहारमध्ये. त्यांनी तिथल्या एका आमदाराविषयी
तेव्हा काँग्रेसचं राज्य होतं, आपल्याला माहिती आहे भारतभर. त्यांनी एका काँग्रेस आमदार